आणि आपण पाहत आहात सेव्हन न्यूज। पाहूयात सुपरफास्ट बातम्यांचा आढावा। ठाकरे बंधूंना धक्का, बेस्ट निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही। शशांकराव पॅनेलचे वर्चस्व, महायुतीला 7 जागा। मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालय कार्यालये बंद। मोनोरेलमधून 800 प्रवाशांची सुटका। महाराष्ट्रात 5 दिवसात 21 मृत्यू। ठाणे, साताऱ्यासह 5 जिल्ह्यात शाळांना सुट्टी। अतिवृष्टीचा अंदाज, प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करार। संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत 4700 कोटींचा सोलर प्रकल्प, 2500 जणांना रोजगार मिळेल। गुड न्यूज, पुणे लोणावळा मार्गावर रेल्वेची 3री व 4थी लाईन टाकण्यास मंजुरी। मुंबईसाठी ही नवीन 268 एसी ट्रेन। राज्यात पावसामुळे 12 जणांचा मृत्यू। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची माहिती। पीएम-सीएम मंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढण्यासाठी कायदा। आज संसदेत 3 विधेयके सादर होणार। गंभीर प्रकरणांमध्ये अटकेवर होणार कारवाई। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा। इस्रो 40 मजली इमारती इतके उंच रॉकेट बनवतोय। इस्रो प्रमुख व्ही नारायणन यांची माहिती। रजनीकांत आणि कमल हसन 46 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार। लोकेश कनगराजच्या आगामी चित्रपटात सोबत दिसतील। शिराळा तालुक्यातील चरण, सोंडोली, आरळा, शित्तूर, बिळाशी, भेडसगाव, मांगले सावर्डे, मांगले कांदे, कांदे सावर्डे पूल पाण्याखाली। वाहतूकही बंद। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा फक्त सेव्हन स्टार।